गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा एक पदार्थ डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे मोदक. आजपर्यंत तुम्ही उकडीचे, ड्रायफ्रुट्सचे, नारळाचे मोदक खाल्ले असतील, पण कधी जेलीचा मोदक खाल्लाय का? कसा आहे हा जेलीचा मोदक? पाहूया. सण उत्सव म्हटलं की खाद्यपदार्थही आलेच. गणपती म्हटलं की एकच खाद्यपदार्थ सगळ्यांच्या मनात आणि ओठांवर येतो, तो म्हणजे मोदक. मोदक आपण अनेक प्रकारचे खाल्ले आहेत. उकडीचे मोदक, ड्रायफ्रूटचे मोदक, फक्त नारळाचे मोदक, विविध प्रकारचे, आकाराचे आणि रंगांचे. मात्र तुम्ही कधी जेलीचे मोदक खाल्ले आहेत का? तर मी अशा एका आपल्या व्यक्तीला भेटवणार आहे आज, जिने जेलीचे मोदक प्रथमच मुंबईमध्ये सुरू केलेले आहेत. ते नेमकं काय आहे? जेलीपासून मोदक ही एक खूप वेगळी संकल्पना आहे आणि ती नेमकं काय, हा नेमका पदार्थ कसा सुचला, जेलीचे मोदक कसे बनवले जातात, हे सगळं आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी मी तुम्हाला दाखवणार आहे की जेलीचे मोदक दिसतात कसे. तर तुम्ही इथे पाहू शकता की हे जितके पदार्थ इथे ठेवले गेले आहेत ते सगळे जेलीपासून बनवले आहेत. जेली हा लहान मुलांचा खूपच आवडीचा पदार्थ आहे आणि मोदकही सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. आणि अशातच या दोन्ही पदार्थांना एकरूप केलं आहे, त्या म्हणजे ह्या प्रियंकाताई आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. ताई, प्लीज बसून घ्या, आपण सविस्तररित्या ही सगळी माहिती जाणून घेऊया तुमच्याकडून की नेमकं काय आहे. सर्वप्रथम म्हणजे NDTV मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जेली हे एक डेझर्ट आहे जे लहान मुलांना खूप आवडतं. मोदक गणपतीमध्ये आपण खातो, इतरही वेळेला खातो, पण गणपतीमध्ये मोदकाचं प्रमाण आणि डिमांड खूप जास्त असतं. दोन्ही पदार्थ, दोन्ही डेझर्ट्स एकत्र तुम्ही आणलेत, नेमकी काय संकल्पना होती याच्या मागे? तर आम्ही आधीपासूनच जेलीचे केक किंवा जेलीची चॉकलेटं हे बनवतच होतो. पण मग जेलीचे मोदक का नाही, आणि अशा फेस्टिवलसाठी ज्यात मोदकाचं खूप इम्पॉर्टन्स आहे तर त्याला एक वेगळा ट्विस्ट का नाही, त्या ह्यानी आम्ही मोदकाचं जेलीपासून बनवणं सुरू केलं. तर जेली हा प्रकार काय आहे की जेली नॉर्मल असं बघायला गेलं तर जिलेटिननी बनतं, पण हे सगळे व्हेजिटेरियन आणि व्हीगन पदार्थ आहेत, विच इज हाय इन फायबर, ज्याच्यात आपण साखर कमी असते, त्याच्यात खूप सारे न्यूट्रिशन असतात आणि त्यात काही आपण वेगळं प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही. मुळात जेली किंवा जेलीचं जे लिक्विड असतं तेच त्याचा प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. तर आता जेलीच्या ह्याच्यात आपण हा जो डेझर्ट आहे तो आपल्या इकडचा नाही आहे. जसं बरेचसे डेझर्ट्स आपण बाहेरनं हे केले आहेत, बाहेरनं आपण एक्सेप्ट केले आहेत आपल्या ह्याच्यात. तर जेली इज ईस्ट एशियन कंट्रीजमधनं आलेला हा प्रॉडक्ट आहे. पण मग त्याला ट्विस्ट देताना आपण त्यात काय इन्फ्यूज करू शकतो, तर नारळाचं दूध किंवा मुगाची डाळ, ह्या सगळ्यापासून आम्ही ट्विस्ट करून त्याला एक इंडियनाइज असा फ्लेवर देऊन मोदक बनवलेले आहेत. जेलीचे मोदक हा प्रकार खूप युनिक आहे. ही कन्सेप्ट हे ट्रेंडिंगमध्ये कसं आहे आणि लोकांचं डिमांड कसं आहे याला? जेली हा असा प्रकार आहे की सगळ्यांनीच लहान ते मोठ्यापासून कधीतरी त्यांनी लहानपणी एकदा तरी खाल्ला असेल. त्यामुळे ही जी टेस्ट आहे किंवा हे जे टेक्स्चर आहे, जे बहुतेक तुम्ही म्हणाल की एक ताडगोळ्यासारखं असतं, तर हे जे टेक्स्चर आहे ते आपल्याला आधीच नोन आहे. त्यामुळे त्याचं एक्सेप्ट करायला किंवा त्याला असं न्यूनेस काही नाही आहे की आपण असं नाही म्हणणार हे काहीतरी वेगळाच पदार्थ आहे. इझी टू गो आहे आणि आपल्याला माहिती असल्यामुळे तो एकदम एक्सेप्टेबल आहे किंवा एकदमच लोकांना ती नॉस्टॅल्जिक असं वाटतं की आपण काहीतरी आधी खाल्लेलं आहे पण विथ अ न्यू ट्विस्ट. मोदकाचा आता उल्लेख केला, तो आहे का, तो पदार्थ, तो डिश आहे का? हा, ही जी आहे ती उकडीच्या मोदकाचं जे सारण असतं, ज्याच्यात आपण नारळाचं कीस आणि गूळ आणि वेलची पावडर आणि वेलची पूड आणि घालून बनवतो, त्यांनी बनवलेले ते मोदक आहेत. आणि बनवताना ते असतात बनवलेले आहेत अगर अगरनी. तो हा अगर अगर हा प्रोडक्ट आहे जो जेलीफाय करतो आपल्या लिक्विडला. तर हा नॉर्मल साधा मोदक नाही आहे, तोही जेलीचा प्रकारच आहे आणि तसे त्याचे ते मोदक आहेत. आणि बाकी हे जे आहेत ते फ्लेवर्ड मोदक आहेत सगळे, म्हणजे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत विथ वेगवेगळे कलर्स. तर आता मुलांना रंगबिरंगी गोष्टी खूपच अशा आवडतात, बघायला आवडतात, तर त्या हिशोबाने आम्ही हे बनवलेले आहेत वेगवेगळ्या फ्रूट्सच्या फ्लेवर्सनी. हे जे आहेत ते ऑथेंटिक, जसं जे जेली आर्ट आहे, ज्यांनी आम्ही सिरेंज, नीडल्स आणि ते जे दूध असतं त्याला ते आतमध्ये एक एक पेटल बाय पेटल बनवतो, म्हणजे एक एक पाकळी बनवून आम्ही ते फुलं बनवतो त्याच्यात. तर ते हे वाले मोदक आहेत. तर हे सगळे आहेत जे आम्ही डिझाईन करून, जे ॲक्च्युअल 3D जेली असते, आर्ट आहे, त्यांनी बनवलेले मोदक आहेत. पाकळी पाकळी एक एक आम्ही सिरेंजनी इंजेक्ट करून बनवतो, त्याच्या आतमध्ये दूध असतं. ते दुसरे आहेत त्याला स्ट्रॉबेरी क्रश आहे,
ते क्रशचे मोदक आहेत, स्ट्रॉबेरी फ्रूट, कुठच्याही फ्रूटचे आपण बनवू शकतो. म्हणजे जे काही जसंही लोकांची आवड असेल तशा हिशोबाने बनवले. हे फ्रूट्स, चिया सीड्स म्हणजे जितके हेल्दी असू शकू तितकं सगळं आम्ही हेल्दी ह्याच्यात वापरतो. असं काहीही नाही आहे ज्याच्यात आम्ही म्हणजे ज्याच्यात हाय इन ऑइल असेल किंवा हाय इन फॅट्स असेल. इट्स हायली फायबरस आणि जे काही असतील ते विच इज कुठचंही एज म्हणा तर कुठच्याही एजला सुटेबल आहेत असा पदार्थ आहे हा. तर तयार करून ठेवलेले आहेत आपल्या पुढे पदार्थ. ताई आपल्याला स्वतःहून करून देखील दाखवणार आहेत की ते हे नेमकं आर्टवर्क कसं करतात. आधी आपल्याला ह्याची प्रोसेस बनवायला लागते जी आहे ही ट्रान्सपरंट जेली. तर ही आधी जेली आपण सेट करतो आणि मग त्याच्यानंतर असे कलरफुल आपण जेलीनीच बनवलेली हे मिल्क पुडिंग आहे जे नेहमी गरम असतं. गरम आणि थोडं कोमट ह्या ह्याच्यातच आपण त्याचं काम करतो. थंड झाल्यावर ह्याचा काही उपयोग राहत नाही. तर हे आपण बनवतो आणि मग त्या सिरेंजपासून हे असे टूल्स असतात ह्याचे. हे जे लिक्विड आहे किंवा हे जे मटेरियल आहे ते कशापासून बनवलेलं आहे नेमकं? दूध आणि साखर आणि अगर अगर त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि त्याच्यात आपण फ्लेवरिंग टाकू शकतो आपल्या हिशोबाने जे काही आपण हे आपल्या आवडीच्या हिशोबाने. आणि मग ह्याला एका टेम्परेचरवर नेऊन तुम्हाला गरम करायला लागतं. गरम केल्यानंतर तुम्ही ते सिरेंजमध्ये भरा, त्याला एका टेम्परेचरवर आणा आणि मग तुम्ही काम करू शकता. ह्याला जास्त गरम किंवा जास्त थंड केल्याने हे चालत नाही. आणि ह्याला बनवायसाठी तुम्हाला असे छोटे पेटल्स येतात बाजारात. हे तुम्हाला खूप इझिली अवेलेबल आहे. म्हणजे आता हे बरंच नोन आहे. डेझर्ट जेली म्हटलं तर खूप नोन आहे लोकांना. बाजारात असे छोटे टूल्स मिळतात त्यांनी तुम्ही काम करू शकता. तर मी तुम्हाला एक बनवून दाखवते. तर ह्यानी आपल्याला हळूहळू एक एक एलिमेंट बनवायला लागतो. म्हणजे असं साच्यासारखं काम नाही करू शकत की आपण सगळं एकसाथ टाकलं आणि त्याचं फूल बनलं. तर ते फूल बनवायलाही तुम्हाला वेगवेगळे साचे आणि वेगवेगळे टूल्स लागतात. त्यांनी तुम्ही बनवू शकता. हे संपूर्ण प्रोसेसिंगला किंवा शिकण्यासाठी तरी किती महिने वर्ष? एक दिवस. आमचा क्लास अगदी एक दिवसाचा असतो. तुम्ही एक दिवसात शिकू शकतात पण त्याच्यानंतर त्याला प्रॅक्टिस लागते. म्हणजे काही शिकला जसं केकचे क्लास करता तुम्ही एक दिवसात तुम्ही शिकून येता पण त्याच्यानंतर तुम्हाला जे शिकवलं त्याच्यावर तुम्हाला कॉन्स्टंट प्रॅक्टिस करायला लागते. ती प्रॅक्टिस केल्यानंतर इट्स जस्ट अ टेक्निक. तुम्हाला टेक्निक कळली, तुम्हाला टेम्परेचर्स कळले आणि तुम्हाला त्याचं माप कळलं, हे बनवणं सोपं आहे. आणि मला दाखवते फुल बनवून त्याचं. गणेशोत्सव जवळ येत आहे, ऑर्डर्स तुम्हाला सुरुवात झाल्या आहेत तुमच्याकडे? ऑर्डर्स, क्लासेस सगळंच आमचं एकत्रच चाललं आहे या ह्याच्यात. तसं नेहमी वेगवेगळ्या आकाराचे आपल्याकडे पानं असतात, टूल्स असतात. त्या टूलनी आपण एक एक करून आपण पेटल्स आणि लीव्स बनवतो. म्हणजे आता ह्याचे सगळे एलिमेंट्स असतात एक एक डिझाईनमध्ये. पानं झाली, फुलं झाली, मग त्याच्यासाठी आम्ही फिलर्स देतो. आता वेगवेगळ्या कलर्सनी, कॉन्ट्रास्ट कलर्सनी, जसे तुम्हाला कलर्स समजतात त्या हिशोबाने तुम्ही त्याची रंग देऊन वेगवेगळी फुलं बनवू शकता. मी तुम्हाला एक फक्त यादी आम्ही खाण्यासाठी खूप सोपं वाटतं पण त्याच्यामागची प्रोसेस नेमकी कशी असते हे आज आम्ही पाहतो की किती मेहनत लागते. नक्कीच. हे खूप मस्त झालेलं आहे आणि अवघ्या 20 सेकंड्सच्या आत माझ्या मते हे सगळं झालेलं आहे. बनवताना म्हणजे आता हे छोटं आहे तर तुम्ही ह्याच्यावर बघू शकता की मोठे फुलं कशी दिसतात. पण त्याला दर गोष्टीला बनवायचं म्हणजे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की तुम्ही डिझाईन काय बनवता आणि ॲक्च्युअल फुलं तुमच्या निसर्गात असतात ती बघता तुम्ही. तेच फक्त तुम्हाला ह्याच्यात उतरवायचं आहे. म्हणजे एक कॉपी पेस्ट आहे असं म्हणायला गेलं तर की तुम्ही बघा कसं त्याचं अरेंजमेंट आहे ते बघा आणि मग तुमच्याकडे जे दिलेलं साहित्य आहे त्याने तुम्ही ते बनवायची प्रयत्न करा. तर यंदाच्या गणेशोत्सवाला तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जात असाल आणि एकच मोदक तुम्ही नेत असाल पदार्थ जो बाप्पाला आवडतो. माव्याचे मोदक असतात, उकडीचे मोदक असतात, ड्रायफ्रूट्सचे, चॉकलेटचे मोदक असतात. तर यंदा तुम्ही हे जेलीचे मोदक नेऊ शकता जे खूपच वेगळे आहेत, युनिक आहेत आणि बाप्पा तर खुश होईलच. तुमचे जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत ज्यांच्या घरी तुम्ही हे प्रोडक्ट्स न्याल जेलीचे ते देखील खुश होतील. जर त्यांच्या घरात लहान मूल असेल तर ते तर डबल खुश होतील. त्यामुळे हा एक नवीन पदार्थ यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही नक्की वापरून पहा. सुरक्षित आहे खाण्यासाठी. कुठलाही बाहेरचा पदार्थ वापरला गेला नाही आहे. निव्वळ दूध त्याच्यामध्ये वापरलं गेलं आहे जे पौष्टिक आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी देखील हा एक खूप हेल्दी असा पदार्थ आहे. त्यामुळे नक्कीच यंदाच्या गणेशोत्सवाला तुम्ही हे जेली प्रोडक्ट्स ट्राय करा. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.